झाडावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही तुमची लीला काका आहे ना त्यांच्या मोबाईल मधून ती क्लिप मला फॉरवर्ड करा आणि फॉरवर्ड झाली ना की लगेच ती डिलीट करून टाका. हे पहा, मी अजून खंबीर आहे. अलग ध्यानात आपल्याला त्यांच्या पाटल्या नको, त्यांचे पैसे नको, फक्त ह्या पाटल्या वापस कशा करायच्या त्याचा विचार करा सगळे. अभ्यास नाही का मुन्या? कसला एवढा विचार करू राहिला? मी अजिबात लग्न करणार नाही असं विचार करू राहिलो. बर, मग काय मुंजा राहणार आहे का? म्हणजे अरे म्हणजे जे लग्न न करतात तसेच राहतात ना, त्यांना मुंजा म्हणतात. म्हणजे ते संन्यास पण घेत नाहीत आणि लग्न पण करत नाहीत. मला पण तसंच राहायचं. लय ताप आहे लग्न. लग्न जमलं तर सगळे खुशीत राहिले पाहिजे, पण असं तर कधी होत नाही. आता पाय ना, लग्न झाल्यावर मम्मी पप्पा एकमेकाला किती त्रास देऊ राहिले ते. आता तू पाय, तू लग्न मोडलं तुझ्या खुशीसाठी, आता तुला आणि घरच्यांना त्रास आहे. लग्न जर त्रास देणारी गोष्ट असेल ना तर मला लग्नच नाही करायचं. बर, नाही बरोबर आहे तुझं, पण कसं आहे ना मुन्या, जे लहानपणी असं म्हणतात ना, मोठेपणी तेच लोक माझं लग्न आधी लाव असं सांगत फिरते. असतील की, पण मी नाही बाबा लग्न करणार. आता पाय ना, खाली बसलेले माणसं किती गोंधळ घालू राहिले. तुला होत नाही का त्रास या सगळ्यांचा? होतो ना. हो, हा, मला नाही वाटत बाबा तुला त्रास होतो ते. आता त्रास होणारे बघ ना, खाली किती धुमाकूळ घालू राहिलेत ते. अरे त्याचं कसं आहे मुन्या, ते लोक विचारच नाही करत ना. म्हणजे डायरेक्ट विचार न करता कृती करते लगेचच. असं केलं तर त्रास होणारच ना. असं नाही करायचं. मग काय करायचं? बस विचार करायचा, शांत बसून विचार करायचा. नुकसान कुणाचं होतंय, आपण करतोय ते बरोबर करतोय का, विचार करून कृती केली ना की मग पश्चाताप नाही करावा लागत. आता माझं एक काम करशील का मुन्या? करतो की. काय करायचं? ते लीला काका आहे ना, लीला काका, त्याचा मोबाईल कुणाला न कळता गुपचूप मला आणून द्यायचा. मोबाईल? पण गपचप कोण? अरे मी आत्ताच तर एवढं सांगितलं ना तुला. भांडणं झाली का नाती खराब होतात, आपल्याला नाती टिकवायचीत की नाही, म्हणून मला मोबाईल गुपचूप आणून दे. आणशील ना?
हे मुन्या कसला एवढा विचार करू राहिला? तूच तर आता म्हणणे ना, विचार करून कृती करावी, आहे का नाही? हा, म्हणून मी विचार करू राहिलो. नाही मी बरोबर करू राहिलो का चूक करू राहिले ते परत पश्चाताप नको ना. हा का? झाला का मग विचार करून? आता तू सांगू राहिली म्हणजे चूक तर नसणार, आहे का नाही? कारण तू विचार केला असणार ना, म्हणून मी मोबाईल आणतो. हा, जा मग लवकर. आप्पा, हा? मी काय म्हणतो, त्या पाटल्या परत करायच्याच आहेत का? काय काय म्हणला? नाही काय नाही, मी आपलं एरीज म्हणलं काहीतरी तर निर्णय घ्यावा लागेल ना. निर्णय काय घ्यायचा लीला? या पाटल्या घरात तर राहणार नाहीत, आपण फेकून बी देणार नाहीत, म्हणजे वापस तर कराव्याच लागतील. निकमानला वापस करून टाकायच्या. मला काय वाटतं लीला भाऊजी, तुम्ही शहाण्या हाती वापस का नाही करून येत? शहाण्या हाती हा, बरं पडन ना. शहाण्या हाती परत करायला ते निकम काय धडेत का? आपण तर त्या घराची पायरी पण चढणार नाहीत. पाणी कशाला चढायचे? खालच्या कडे जायचं, देऊन यायच्या. मग मी जाऊ का? कार मध्ये जातो, त्या घराच्या खाली हॉर्न वाजवतो, कोणी येत असेल ना तर पाटल्या फेकतो आणि येतो परत. विषयच नाही. नाही नाही, तुम्ही नका पुण्याचं डोकं लावू तिकडं. अहो आप्पा, हा नको ती नको, मग त्या पाटल्या परत नेऊन द्यायच्या कशा? कुरिअर म्हणजे तोच भारी ऑप्शन आहे. थोडे पैसे जातील पण काय हरकत आहे ना. ओ कुरिअर नको, कुरिअर नको. सारखं काय लावलंय कुरिअर कुरिअर? हा, गाळपीळ झाल्या म्हणजे डोक्याला ताप होईल. हे घे. मुन्या, मुन्या, लीला काकाने पाहिलं नाही ना तुला फोन घेऊन येताना? पपिते, लीला काकाच्या लक्षात आलं असतं ना, ते मोबाईलला शोधत बसले असते. हात लावू देत नाही मोबाईलला, गेम खेळून बॅटरी संपवशील म्हणतात. लय चिकटीत काका. तू पण ना मुन्या. काय करू राहिली पपिते? मी ना तुला म्हणलं ना, आता खाली एवढी भांडणं होऊ राहिलीत तर त्या सगळ्यांना त्रास होऊ राहिला ना, त्या सगळ्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करू राहिले. हो का? मग थांब, मी सगळ्यांचे मोबाईल घेऊन येतो. ए थांब थांब, इकडे. काय? अरे सगळ्यांचे मोबाईल आणण्याची काहीच गरज नाही. अच्छा, म्हणजे लीला काका मेन कारण आहे का भांडणाला? हा ना? नाही. बर मुन्या, आता अजून एक काम करायचंय तुला माझं. जसा हा मोबाईल तू घेऊन आलास ना, तसाच गुपचूप कुणालाही न कळता जाऊन ठेवून दे लीला काकाच्या बाजूला. करशील ना? हो. फक्त कुणाला कळू द्यायचं नाही. शाबास. हॅलो. हॅलो. हा बोला ना. मी तुम्हाला क्लिप सेंड केली बर का. काय? अहो मला आली नाही पण अजून. अहो मी आत्ताच सेंड केली आहे, तुम्हाला आली असेल बघा, चेक करा बरं एकदा. बरं बरं, मी पाहतो मग. बरं ऐका ना, हा बोला. ते तुमच्या लीला काकाच्या मोबाईल मधून डिलीट केली ना क्लिप तुम्ही? अहो हा केली ना.
घरात नक्की कोणाला काहीच कळलं नाही ना? या कानाची त्या कानाला खबर नाही. हसू का राहिले तू? नाही काही नाही. अहो ते घरच्यांनी भारी कामाला लावलाय ना आपल्याला. हा ना. आता होऊ राहिला ना अभ्यास? नाही ना हो, काहीच अभ्यास नाही होऊ राहिला. उलट आता तर एका मागून एक जास्तच अडचणी येऊ राहिल्या अभ्यासामध्ये. हो, काही दिवस फक्त अजून, मग सगळं नीट होणार आहे. हा, पण ते लीला काकाच्या मोबाईल मधून क्लिप मला सेंड केली आणि त्यानंतर ती डिलीट केली, त्यासाठी खरंच थँक्यू बरं का. म्हणजे खरंच खूप थँक्यू. त्यात काय एवढं. वेलकम बर का. बाय बाय. एक गोष्ट मात्र नक्की आहे, आपल्याला ह्या पाटल्या हाताने जातीने त्यांच्याकडे पोहोचवाव्या लागणार. प्रश्न फक्त आता एवढाच आहे, त्या वापस करायला जाणार कोण? आजी, प्रॉब्लेम आहे. मूलबाळ होऊ नाही राहिलं का? हा, काय काळजी करू नको. मी तुला झाडपाल्याचं एक औषध देईन, ते तू 3 महिने घ्यायचं. मी सांगीन तसं. मी काय पण करायला तयार आहे, पण मला मूल झालं पाहिजे. हे बघ, आता मी तुला 1 महिन्याचं औषध देईन. ते संपलं की तू पुन्हा ये, मी पुन्हा तुला देईन. पण माय, तू विश्वास ठेव, तुला मूल होईल म्हणजे होईल. मी जाऊ का? हा, मी जाते. म्हणजे मी जातेच. मी जाते त्यांच्याकडं आणि त्यांना सांगते की तुमचा पोरगा पण नको आणि तुमच्या पाटल्या पण नको, राहू दे तुम्हालाच. हा, तू नको, तू थांब. का बसाव तुम्ही जरा. पण जाशील, भांडण होईल ना. मी काय कमी आहे का? पाटल्या तोंडावर मारून येईन त्यांच्या. बघ, मी तुला सांगू राहिला, माझा ऐका. मी नाही ऐकणार, थांबा जरा. तू माझं ऐकणार नाही ना? ठीक आहे, मी पण तुझं ऐकणार नाही यापुढे. हा, नक्की ना? नाही, नक्की ऐकणार नाहीत ना? हा, हा, मला प्रसंग बघायचाच आहे हो. छाया, मग आता तूच जा पाटल्या वापस करायला. हा? पण तोंडावर फेंडावर मारू नका. फक्त या तुमच्या पाटल्या आम्हाला नको असं म्हणून त्या परत करून घ्या. आप्पा, हं? अजून एक बोलायचं होतं. अहो, त्या हॉलवाल्याचा आणि केटरिंग वाल्याचा 2-3 वेळा फोन येऊन गेला. अरे त्याला थांब म्हणू ना जरा. देतो ना पैसे, काय पळून चाललो काय? काय काय म्हणू काय राहिला हॉलवाला? 2 दिवसात पैसे द्या म्हणतो. देऊ ना. गरज पडली ना तर एका रात्रीत सगळे पैसे जमा करतो. कसे? कसे बघा तुम्ही. फोन कुठे? केटरिंग वाल्याचं आणि हॉलवाल्याचं बिलच सेटल करतो. एक व्हिडिओ जर या निकमाच्या जावयाला पाठविला ना तर पैशाची थैली घेऊन पळत येतोय तो. बघाच तुम्ही आता. हात जुडीत आला पाहिजे आणि पाय धरून बसला पाहिजे. निकमाचं जावय हाय काय नाही काय. काय 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 आयो, हे व्हिडिओ कुठे गेला? अरे व्हिडिओ, याच्यात व्हिडिओ होता रे. इथंच होता.
आपा व्हिडिओ गेला हो यातला व्हिडिओ. अरे बघ ना तिथं असं ना नीट बघ. व्हिडिओ गेला ना आता इथंच होता कुठतरी. समीर याच्यातला व्हिडिओ कसा गेला रे? डिलीट केली का तुम्ही? आप्पा व्हिडिओ गेला ना याच्यातला. कोणी पाठवली तुला ही क्लिप? बोल की. काय? प्रश्न तोच आहे, फक्त उत्तर खरं दे. कुणी पाठवली ती क्लिप? कोण म्हणजे कोण पाठवणार आहे? भावडे गोल गोल फिरू नको बर का. कोण पाठवणार आहे म्हणजे तुझ्याकडे कशी आली क्लिप? कशी आली? कशी आली? मित्रानं पाठवली. मित्रानं पाठवली. झालं समाधान? मित्रांनी कशाला पाठवली? कशाला म्हणजे? तुलाच का पाठवली? मित्र आहे ना, मित्र आहे माझा, चांगला मित्र आहे. मला ओळखतो ना तो. मला ओळखतो तो, तर मग प्रकाश मामांना पण ओळखतो ना तो, म्हणून मग पाठवली. कसली क्लिप आहे? पाहिलं ना तू? सोने खोटं नको बोलू. तू बघितलंय त्याच्यात काय? पाहिलीये, पण आहे काय त्या क्लिप मध्ये? लाडू. लाडू. अगं प्रकाश मामांना माझ्यासारखंच गोड आवडतं ना, म्हणून त्यांना एक जण ते लाडू देऊ राहिले होते. तर त्या लाडू देण्याची शूटिंग माझ्या एका मित्रानं केली आणि ती मला पाठवली. लाडू. लाडू. हा, मी आता जाऊन विचारणार आहे प्रकाश मामांना. विचारणार आहे की कोण बा तुम्हाला लाडू देऊ राहिलं आणि तुम्ही कसे काय लाडू घेऊ राहिले बा, विचारणार आहे मी. मी पण येते तुझ्यासोबत. कशाला? कशाला म्हणजे कुणीतरी पाहिजे ना सोबत. एकटं जाण्यापेक्षा कोणाला तरी सोबत घेऊन जा. म्हणजे कसं, सोबत प्रश्न विचारले ना तर सोबत उत्तर मिळतील. तुला जगात काहीच कामं नाही का सोने? नाही, निदान अभ्यास थोडासा? नाहीये. तुला काय करायचंय? मला काय करायचंय? आई, सोनीकडे बघ बरं जरा. हे मम्मीला कशाला हाका मारतो? चालले मी. पण खरंच ती क्लिप मित्रांनीच पाठवली ना? या ना मामा. नशीब इकडे कोणी नाही. मामा या ना इकडे. असे तिथं. हा. मुन्ने जावायला असं कोणी बोळखंडात बोलवतं का? मामा सांगतो 2 मिनिट. जरा बोलायचं आहे तुमच्याशी. अरे मग सगळ्यांसमोर बोलायचं ना. इथं आणतं काय कोणी असं बोलायला? सगळ्यांसमोर नाही बोलू शकत मामा, जरा सिक्रेट आहे. सिक्रेट आहे? अच्छा अच्छा अच्छा. मुन्ने हे बाय, तुझ्यात जर खरंच काही प्रॉब्लेम असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊ. मी तुला घेऊन जातो. आपल्या ओळखीचे लय डॉक्टर आहे. मामा माझ्यात काही प्रॉब्लेम नाहीये. मी जे सांगणार आहे ते तुम्ही नाही ऐकलं ना तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो.
मला बर बोल. नाही म्हणजे बोलायचं पण नाही खरं तर ते दाखवायचं आहे. इथं हा. हा हे काय आता? दाखवतो. सुरू करा लागते.